तर मालाड रेल्वे स्थानकामध्ये मुंबईत काल संध्याकाळी जो प्रकार घडला होता त्या संदर्भातला आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काल मालाड रेल्वे स्थानकामध्ये मालाड रेल्वे स्थानकात एका व्यक्तीचा खून करून पळत असलेला आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता। तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे आणि त्याला न्यायालयात हजर केलं जात आहे। थेट जाऊयात माहितीसाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काल मालाड स्थानकामध्ये लोकलमधून उतरत असताना ही घटना घडलेली होती आणि आरोपी ओमकार शिंदेनं आलोक सिंग यांची धारदार शस्त्राने पोटामध्ये वार करून हत्या केल्याचं समोर आलेलं होतं। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आलेला होता। त्यानंतर आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। आजच त्याला दुपारपर्यंत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र लोकलमधून उतरत असताना पुढे सरकण्यावरून जो काही किरकोळ वाद झालेला होता त्याचं रूपांतर हे मोठ्या भाषाभाषेमध्ये झालं आणि त्यानंतर फेरी हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा जो टोकदार चिमटा असतो तशा धारदार शस्त्रानं आरोपी ओमकार शिंदेनं आलोक सिंग यांच्या पोटामध्ये वार केला आणि तिथून तो फरार झालेला होता। सीसीटीव्हीचा माग काढत आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करून सध्या तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल। मात्र यावेळेला कोर्टात पोलीस काही महत्वाचा दावा करतात का या हत्येच्या मागे काही वेगळी कारणं आहेत की फक्त किरकोळ वादातून ही हत्या झाली असावी हे स्पष्ट होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतोय की आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे आणि या कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पोलीस त्याची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करणार आहेत। मात्र किती दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून आरोपीला दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बिलकुल कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी।